अधिकारी उपस्थित आहेत त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। आजचा विषय आहे मतदान यंत्रांची माहिती आणि त्याची कार्यपद्धती कशी आहे याबाबतचा आज चर्चासत्र ट्रेनिंग दोन्ही स्वरूपाचं कार्यशाळा आयोजित केली आहे। आज राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव माननीय नातू मॅडम, कक्ष अधिकारी माननीय मांढरे साहेब, माननीय श्री जाधव साहेब, माननीय श्री मदर साहेब असे सर्व त्या अधिकारी उपलब्ध आहेत आणि विपसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने आज ट्रेनिंग आयोजित केलेलं आहे। तर सर्व सेवकांनी ते ट्रेनिंग व्यवस्थित समजून घेऊन त्यानंतर त्या ट्रेनिंगच्या नंतर जे काय मशीन उपलब्ध आहे त्या मशीनचे स्वतः प्रत्येकाने ते हाताळून योग्य ती कार्यपद्धती समजून घ्यायची आहे। तर मी विपसाहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावित घेऊन कार्यपद्धती कार्यशाळेला उपस्थित सगळे विभागीय अधिकारी, निवडणूक शाखेचे सर्व प्रशिक्षणार्थी, सोलापूर निवडणूक शाखेकडून आपलं स्वागत आहे। आजचा पहिलाच ट्रेनिंग आहे या संदर्भात। यापूर्वी नगर परिषदेसाठी आणि जिल्हा परिषदेसाठी या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं गेलं, सर्व आम्ही अटेंड केलं होतं एक दिवस आणि अतिशय काल आपण बघितलं असेल की आपल्या सर्व स्टाफला देखील जाधव साहेबांनी माहिती दिलेली या संदर्भात। आता आपण नुसते ट्रेनर नाही तर मास्टर ट्रेनर म्हणून आपली निवड केली आणि राज्य निवडणूक आयोगाच्या मध्ये आपली निवड होणार त्यामुळे तुम्ही त्याचे सामान्य इथलं ट्रेनिंग घेतल्यानंतर मास्टर ट्रेनर प्रत्येक विभागीय कार्यालयात जाते आणि त्या ठिकाणी ते ट्रेनिंग केलं जातं इतर सगळ्या स्टाफला। तर त्या दृष्टीने तुम्ही समजून घ्यायला पाहिजे म्हणून हे थोडीशी प्रस्तावना केली। माझ्या साहेबांचं आपल्याला माहिती यातील निवडणूक आयोगामध्ये कुठल्याही जे असं आदेश असतो किंवा आम्हाला काही अडचण असतो हे कोण घेणार 5 मिनिटात रिप्लाय कुठल्याही कागद पाठवा, कशी अडचण घेऊन द्या, आम्ही फॅक्स पाठवला आणि सरांना बोललो इझिली अवेलेबल आणि लगेच तसं उत्तर काय करायला पाहिजे काय नाही। तर हे जे असे गुण आहेत आणि कामाचे एकाग्रता आहे लगेच इमिडिएट रिस्पॉन्स हा आपण गुण शिकून घ्यायचा। आज दिवसभर आपल्या सोबत 4 अधिकारी आपण सगळ्यांना आहोत। तर मी जाधव सरांना विनंती करतो, तत्पूर्वी पांढरे सरांना विनंती करतो ते माहिती देतील आपल्याला आणि आपल्या शिक्षणाचा प्रारंभ करावा असे त्यांना मशीनद्वारे तुमच्यापैकी काही लोकांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मशीनवर काम केलं असेल PRO म्हणून किंवा झोनल ऑफिसर म्हणून, तर त्या मशीनपेक्षा हे मशीन वेगळं आहे। 3 जण निवडून यायचे तर ग्रामपंचायत अजूनही एका वॉर्डात 2 किंवा 3 निवडून येतात किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनला एका वेळी 2 मतं द्यायची असतात। त्यासाठी मशीन तयार केलं आहे। तुम्ही कदाचित पेपरमध्ये वाचलं असेल, नगर परिषद 169 नगर परिषद निवडणुका झाल्या त्यावेळी 10 नगर परिषदांमध्ये या मशीनवर अडचणी आल्या। त्या 10 नगर परिषदांमध्ये अडचणी का आल्या हे पण आम्ही आयडेंटिफाय केले। आमची ऑर्डर अशी आहे की याच्यावर शेवटी एक बटन आहे, लाल रंगाचं बटन, ते ज्यावेळी एका पदाची निवडणूक असते त्यावेळी ते झाकून ठेवायचं। झाकून म्हणजे काळ्या टोपी आहे त्याची झाकून आहे। मास्किंग टॅब नाही झाकायचं, याच्याऐवजी त्यांनी अशी असं न झाकता आणि फक्त ही काळी कॅप लावून ठेवली। त्यामुळे काय झालं की काही लोकांनी ते उडून आता इथे म्हणजे बाकीचे बटन ग्रे कलरचे आहेत ते त्याला लाल रंगाचं वेगळं बटन दिसतं ते बटन लावून लावलं। हे प्रॉब्लेम जे आले ते मुख्यत्वे करून चिपळूण, चिखली,
चिखली बुलढाणा जिल्ह्यात, पालघर आणि सातारा जिल्ह्यात, आणखी या 3 ठिकाणी पूर्णपणे प्रॉब्लेम झाले. सगळ्या बूथवर ते उभं राहिलं आणि बाकी ठिकाणी म्हणजे प्रॉब्लेम वॉज मोर सिरियस. सगळ्या मतदान केंद्रावर घातलेलं एकाच मतदान केंद्रावर सुरू राहिलं. म्हणजे चूक झाली तर सगळ्या ठिकाणी व्हायला पाहिजे. तिथे काही बाकी ठिकाणी एकच बूथवर उभं राहिलं. तर असं काही होऊ देऊ नका. ते त्या मास्किंग टॅबनेच झाकलेलं पाहिजे. ते बटन याच्यासाठी आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन होत आहे. 2 मतं द्यायची आहेत. तर तो 2 मतं देण्याच्या ऐवजी काय करतो, मला एकच मत द्यायचं आहे, दुसरं मत मला द्यायचं नाही. तर त्यावेळी ते पुन्हा वोटिंग मोडला यायला पाहिजे. वोटिंग कम्प्लीट झालं नाही तर बिल साऊंड येणार नाही, पुन्हा ते मशीन वोटिंग मोडला येणार नाही. तर त्यावेळी त्यांनी एकच मत द्यायचं असेल तर त्यांनी एक बटन दाबावं आणि दुसरं इन बटन दाबावं. म्हणजे बिल साऊंड होईल, पुन्हा वोटिंग मोडला येईल आणि नवीन माणूस वोटिंग करू शकेल. यासाठी ते इन बटन दिलेलं आहे. पण एक बटन दाबलं की वोटिंग पूर्ण होतं. त्यामुळे काय होतं, टोटल वोटर्स येऊन गेले. मशीनमध्ये टोटल वोटर्सचा आकडा दिसतो, त्या आले 706 आणि मतदारांना पडलेली मतं 750 झालं असं होतं. तर ती काळजी सरकारने घ्या. तुम्ही जे ट्रेनिंग द्याल त्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट करा. आरो तर तुमचे जे आरो अपॉइंट झाले, पण आमचा प्रयत्न राहील की आरोचं देखील ट्रेनिंग घ्यावं मशीनबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल. कितपत शक्य होतं हा भाग वेगळा. या मशीनमध्ये आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मशीनमध्ये 1 बटनाशिवाय आणखी फरक म्हणजे काढता येणारी मेमरी आहे. मेमरी जी आहे ती काढायची, रिमूव्ह करायची, ती सील बंद करायची. मशीन पुन्हा दुसऱ्या निवडणुकीला आपण वापरू शकतो. या अशा काही गोष्टी आहेत. आणि आजचं ट्रेनिंग जे आहे ते मशीन पुरतंच मर्यादित आहे असं समजू नका. तुम्हाला प्रोसिजरबद्दल आणखी काही डाऊट्स असतील तर फ्रीली विचारू शकता कोणीकडे. हे मतदान यंत्र आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही याच्यापूर्वी काम केलं असेल तर तुम्हाला माहीत असेल. ते जे मतदान यंत्र आहे ते मतदान यंत्र याच्यामध्ये 3 महत्त्वाचे फरक आहेत. पहिला फरक म्हणजे आपलं जे मतदान यंत्र आहे ते मल्टी मेंबर आणि मल्टी पोस्ट, म्हणजे एकापेक्षा जास्त पदांची निवडणूक, जिल्हा परिषद पंचायत समिती 2 पदांची निवडणूक आहे, ती देखील आपण एकच मतदान यंत्र वापरून घेऊ शकतो. ग्रामपंचायतची निवडणूक आहे, त्याच्यामध्ये एका प्रभागामधून 2 किंवा 3 उमेदवार निवडून द्यायचे असतात, तर ते देखील आपण एकाच मतदान यंत्राच्या आधारे घेऊ शकतो. तर या प्रकारे डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यामुळे या मतदान यंत्रावर ज्या वेळेला तुम्ही कॅन्डिडेट सेटिंग करता त्यावेळेला लोकसभा विधानसभेसारखं एक बटन दाबून तुमचं मशीन सेट होणार नाहीये. त्या मतदान यंत्रामध्ये 8 कॅन्डिडेट सेट करायचे असतील, बॅलेट युनिटवरचं 8वं बटन तुम्ही दाबलं तुमचं मशीन सेट होऊन जातं. परंतु हे मतदान यंत्र तसं सेट होणार नाही, त्यासाठी तुम्हाला 3-4 बटणं दाबायला लागतात. दुसरा फरक म्हणजे या मतदान यंत्राला आम्ही मेमरी चिप डेव्हलप केलेली आहे. लोकसभा विधानसभेचं जे मतदान यंत्र असतं ते काउंटिंगच्या नंतर संपूर्ण मतदान यंत्र सील करून ट्रेझरीमध्ये ठेवलं जातं. आपलं जे मतदान यंत्र आहे ते संपूर्ण मतदान यंत्र सील करण्याची आवश्यकता नाही. याला एक काढता येणारी मेमरी आहे, डिटॅचेबल मेमरी. तर ही मेमरी जी आहे ती काउंटिंगच्या नंतर आपण सील करणार आहे. ते जे उपस्थित काउंटिंग एजंट असतील किंवा उमेदवार प्रतिनिधी जे असतील त्यांच्या सह्या घेणार आणि ही मेमरी जी आहे ही आपला निकाल म्हणून आपण प्रिझर्व करणार आहे. हा दुसरा फरक आहे. जेणेकरून आपलं हे जे मशीन आहे हे दुसऱ्या निवडणुकांकरता आपण याच्यामध्ये दुसरी मेमरी टाकून वापरू शकतो. आणि तिसरा फरक जो आता सांगितला साहेबांनी अतिशय महत्त्वाचा फरक आहे. वाटतं की एकदम एक बटन उघडं राहिलं तर काय फरक पडणार आहे, परंतु त्याच्यामुळे मतांच्या संख्येमध्ये फरक पडू शकतो. जसं एखाद्या मतदाराने आलं आणि कोणालाही मत न देता एंड बटन दाबलं तर जशी तो कोरी मतपत्रिका टाकतो बॅलेट बॉक्समध्ये त्याप्रमाणे त्याचा अर्थ होतो आणि ते मत कोणालाच जात नाही, फक्त टोटल मतांच्या संख्येमध्ये त्याचा रेकॉर्ड होतो
अशी ही बोंबाबोंब होऊ शकते. त्यासाठी आपलं जे एका पदाचं जिथे इलेक्शन होत आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी हे मास्किंग टॅबने, हा जो व्हाईट मास्किंग टॅब्स आहे याने हे बटन बंद करून ठेवायचं आहे, जेणेकरून हे कोणालाही दाबता येणार नाही. जर का तुम्ही ते उघडं ठेवलं आणि फक्त काळी कॅप वरती लावून ठेवली तर एखादा मतदार येईल ती कॅप काढेल आणि ते बटन दाबेल, मग सर्व मतांच्या संख्येमध्ये फरक पडायला लागेल. कारण दुसरं ती कॅप उघडी असेल तर दुसरा कोण पण येऊन ते दाबू शकतो. तर असा गोंधळ होऊ नये यासाठी आठवणीने तुम्ही सर्व ठिकाणी ज्यावेळेला मशीन सेट आणि सील करा त्यावेळेला हे जे बटन आहे हे बंद राहील याची खबरदारी घ्यायची. तर अशा प्रकारे हे 3 फरक आहेत. एक आहे तो कॅन्डिडेट सेटिंग मध्ये, दुसरा मेमरी मध्ये आणि तिसरा हे एड बटन. आता आपण कशा प्रकारे आपलं निवडणुकीचं काम चालणार आहे हे समजून घेऊया. 3 टप्प्यामध्ये या मशीनचं काम चालणार आहे. पहिला टप्पा त्याचा म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी, आरओ लेवल वरती ही जी मतदान यंत्र असतात ती तयार केली जातात. तयार म्हणजे कॅन्डिडेट सेटिंग केलं जातं आणि ते सील केले जातात. तर हा आरओ लेवल वरती मशीन पहिल्यांदा हाताळले जातात. मतदानाच्या 4-5 दिवस अगोदर ते उमेदवारांना सूचना वगैरे देऊन कॅन्डिडेट सेटिंग आणि सीलिंग करून घेतात. त्याच्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे पीआरओ स्वतः मशीन हाताळतो. पोलिंग पार्टी डिस्पॅच होते तेव्हापासून त्याच्या कामाला सुरुवात होते. पोलिंग पार्टी डिस्पॅच होते, तो पोलिंग स्टेशनवर जाऊन सगळं सेटअप वगैरे करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता मॉक पोल घेतो, त्या लोकांना दाखवून देतो मशीन कसं चालणार आहे. त्याच्यानंतर तो मशीन सील करतो आणि सील झाल्यानंतर 7:30 वाजता पासून ते मतदानाला सुरुवात होते. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ते काम चालू राहतं. नंतर मग 5:30 वाजता तो क्लोज बटन दाबून मतदान संपवतो आणि सगळं साहित्य जमा करतो. त्याच्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे काउंटिंगचा टप्पा. तर त्या काउंटिंगच्या टप्प्यावरती फक्त कंट्रोल युनिट टेबलवरती येतं, त्याचं इन्स्पेक्शन करायला देतात जे उपस्थित काउंटिंग एजंट, उमेदवार, प्रतिनिधी जे असतील त्यांना, आणि त्याच्यानंतर त्याचे सील तोडून निकाल बघितला जातो. त्याला रिझल्ट 1 हे बटन आहे. या कंट्रोल युनिटला रिझल्ट 1 बटन आहे. हे बटन दाबून निकाल बघितला जातो. याला रिझल्ट 2 हे बटन आहे. याचा वापर आपण पुढे करणार नाहीये. हे जे रिझल्ट 2 बटन आहे हे आपण मेमरी चिप जी आपण प्रिझर्व करून ठेवणार आहे त्या चिपवरचा निकाल जर का कोर्टाला उद्या सगळे दाखवायची पाळी आली, कोर्ट केस झाली एखाद्या निवडणुकीच्या बाबतीत आणि कोर्टाने सांगितलं की आम्हाला काय निकाल झाला तो बघायचा आहे, तर त्यावेळेला आपण ही जी चिप आहे ही दुसऱ्या कुठल्याही क्लिअर मशीन जे आपल्याकडे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये चिप घालून रिझल्ट 2 बटन दाबून कोर्टाला निकाल दाखवणार आहे. तर अशा प्रकारे हे आपलं कार्य 3 टप्प्यामध्ये चालणार आहे. आता सविस्तरपणे आपण बघूया कशा प्रकारे आपण काम करणार आहे. या नमुन्यामध्ये याचं स्पेसिफिकेशन काय आहे हे देखील आपल्या आरओ हँडबुक मध्ये दिलेलं आहे. तर यानुसार तो मतपत्रिका छपाई करून घेईल. शेवटचे जे आहे फक्त 15 उमेदवार राहतील. 16वं बटन आपलं एंड बटन असल्यामुळे या 16व्या बटनाच्या समोर काही कुठल्याही उमेदवाराचं नाव येणार नाही. या ठिकाणी कोरा रकाना येईल. जर का 15 पेक्षा उमेदवारांची संख्या वाढली तर आपल्याला दुसरं बॅलेटिंग युनिट आपण लावणार आहे. तर आपण आता असं गृहीत धरूया की 3 उमेदवार रिंगणात आहेत आणि त्याच्यानुसार मतपत्रिका छपाई करून घेतलेली आहे. तो अशा प्रकारे मतपत्रिका छपाई करून घेईल. ज्या ठिकाणी आपण कॅन्डिडेट सेटिंग आणि सीलिंग करणार आहे तर जे उमेदवार निवडणुकीला उभे असतील त्यांना सूचना देईल अगोदर की या दिवशी आम्ही कॅन्डिडेट सेटिंग आणि सीलिंग करणार आहे. मतदानाच्या 4-5 दिवस अगोदर हे काम करण्यात येतं. तर कुठल्या ठिकाणी आणि किती वाजता तुम्ही कॅन्डिडेट सेटिंग आणि सीलिंग करणार